कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आला 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 सूर्यनारायण आला. दादा कधी होता तू एवढा उशीर करतात वय का? हे आमचे पाहुणे आहेत. यांचा पोरगा लय मोठा इंजिनियर आहे. कसं तरी पाय पकडून थांबवून ठेवलं यांना. अरे पण का? अरे का काय धनुचा फोटो दाखवला होता. धनु पास आहे यांना. पास? कशासाठी पास आहे? दादा तुला सगळं पहिल्यापासून सांगावं लागतं. कशासाठी म्हणजे लग्नासाठी. काय? खरंच होय? हा मग अरे म्हणूनच तर वाट बघतोय आम्ही. म्हणलं आधी तुझ्याशी बोलणी करायला लागेल. चालते की बोलूयात. चल. हे बघ कसे बसलेत मांडी मांडी टाकून. नमस्कार. नमस्कार. अरे पुढे. अरे नवरा मुलगा कुठे आहे? अरे दादा तुला उशीर होतोय म्हणून नवरा मुलगा आणि त्याचे वडील गावात फेरफटका मारायला गेलेत. येतीलच ते. बर बर. तो पण चहा सांग यांच्यासाठी जा. हा दादा हे बघ नवरा मुलाचा फोटो. बापू नाही म्हणजे एक दोन ठिकाणी केली की चौकशी आपण. सगळी माहिती कळली. तो सूर्य आहे आणि त्याला त्या 4 बहिणी आहेत. अजून काय माहिती काढणार? अरे कसं आहे बघ, हे लग्न म्हणजे एवढी साधी सिंपल गोष्ट नाहीये, कळलं का? मग आपण जर चुकीची सोयरी केली तर आपली काय इज्जत राहिली? हे बघ, आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा 4 लोक काय म्हणतात हे पण बघायला लागतं. कसं आहे, आपण पायात चप्पल घालतो ती पण आपण 4 दुकाने हिंडून घेतो. हा अरे हा तर तुझ्या जन्मभराच्या जोडीदाराचा प्रश्न आहे. मग आणखी 4-5 जणांकडे चौकशी केली म्हणून काय बिघडलं? हा भारी रे. एक काम कर, घरच्या मोबाईलवर फोटो पाठवून दे लगेच. 0 मिनिटात पाठवतो. हा सूर्या बोल ना. हॅलो तुळजा, लय आनंदाची बातमी. हो हो मला माहितीये. आत्ताच काजू पुड्याचा फोन येऊन गेलाय. आलता होय फोन? बरं एक काम कर, तुझ्या मोबाईलवर फोटो पाठवला बाई, ते आपल्या धनुला दाखव. हो चालेल. धनु, राजू, भाग्या लवकर या इथे. सूर्या तुझा फोन मी स्पीकरवर टाकते. हो काय झालं? हा हा बघ, हा मुलगा कसा आहे? कशासाठी? दादाने पसंत केलाय तुझ्यासाठी. बघ धनुला मुलगा पसंत आहे. अरे वा, पसंत आहे. पोराला पण धनु पसंत आहे. एका मुलीला तो मुलगा जरा जास्तच आवडलेला दिसतोय. वहिनी मी एक काम करू, लगेच बघायचा कार्यक्रम उरकून टाकू. हो सगळं जुळून आलं ना तर लग्नाचा पार पण उडवून देऊ. हा बरं चल ठेवते आणि या लवकर. नमस्ते गाववाले, तुम्ही ह्या गावचेच का? या अहो आता हे समजा गाव यांचंच की. नमस्कार, मी संतोष सातारकर, इंजिनियर आहे. पाटबंधारे खात्यात मुख्य अधिकारी आहे. आपल्या गावच्या पाटबंधाऱ्याचं काम मीच बघतोय. मला जरा माहिती पाहिजे होती. विचारा की मग, काय इट वाळू पाहिजे काय? नाही नाही तसं काय नाही. तुम्ही ते सूर्यकांत जगतापांना ओळखता का? त्याचं काय? नाही, त्याची धाकटी बहीण आहे ना धनश्री, तिची जरा माहिती पाहिजे होती. ते काय आहे, इथं आम्हाला कोण ओळखत नाही आणि याचं सगळं शिक्षण पुण्यामध्ये झालंय आणि तोवर आम्ही तिथंच तळ ठोकून होतो. पण आता इथं माघारी आलोय म्हणून नीट चौकशी करून पुढचं पाऊल टाकतोय. आणि आता ह्याचा बघायचा कार्यक्रम पण आहे. तुम्ही ना अगदी योग्य माणसाकडे आलाय चौकशीला. काय शत्रुभैया? हे बघा, लग्न हे एकदाच होत असतं.
नंतर जाऊन पश्चाताप नको. त्यामुळे तुम्हाला जे काय सांगणार ना ते मी खरं खरं सांगणार. चालणार आहे का तुम्हाला? हा अहो तेच तर पाहिजे की आम्हाला. असं म्हणताय? पोरगी अंगाने जाडी, मला काहीच अडचण नाही. अभ्यासात फार म्हणते. हरकत नाही, मी शिकवीन. जेवणाचं काय नाही, म्हणजे तिला स्वयंपाक अजिबातच येत नाही. आम्ही कामाला बाई लावू की. पुढचं काय तर सांगा अजून. एक काम करा, करून टाका लग्न. मग काय आता, तुम्हाला काय प्रॉब्लेमच नाही पुरीचा म्हणल्यावर काय करायचं. पण तुम्हाला एक गोष्ट आहे ना महत्वाची सांगतो. पुरीची आई पळून गेली ना राव पुजाऱ्याबरोबर, ते पण देवीचे दागिने घेऊन. पण त्यात मुलीची काय चूक? पोरगीलाच घ्यायला आले. एक मुद्दा सांगू का, म्हणजे पटत असेल तर. पुरीचा भाऊ आहे ना, भाऊ त्याच्या सासरवाडीत जाऊन राहतोय घर जावई बनून. काय सांगता? खोटं वाटत असेल ना तर गावात जाऊन विचारा की कुणाला मी. आता बघा, तो तर घर जावई आहेच, पण त्याच्या बहिणी पण तिथंच जाऊन राहतात. उद्या समजा तुमच्या पोराचं लग्न झालं तर त्यांनी सासरवाडी म्हणून कुठं जायचं? त्याच्या सासरवाडीत जायचं का स्वतःच्या सासरवाडीत जायचं? बोला की. अहो तेच विषय आम्हाला वाटतंय म्हणून सांगतोय. तुमच्या पोरासाठी आहे ना चांगली तोला मोलाची सासरवाडी बघा. त्यांच्या नादाला लागू नका. असू दे असू दे. अहो त्यांच्या पण काय अडचणी असतील आहे की नाही? काय बोलणार आम्ही? कुठं बोलावलंय? कुठं? ते दुकानावर बसलो होतो आम्ही. दुकानात? का बरं? ते सूर्यकांतराव तिथे येतात म्हणून त्यांची वाट बघतोय. त्याचं घरबीर बघितलंय का तुम्ही? नाही हो, आम्ही काय घर नाही बघितलं. काय माणसं आहे राव तुम्ही. म्हणजे स्वतःच्या पोराचं लग्न जिथं करायचंय त्यांचंच घर नाही बघितलं तुम्ही. ए छत्री, जा यांना बाहेरून घर दाखवणार. बाहेर ना? हा मग आता आत कसं जाणार बरं? घराला कुलूप असेल तर. कुलूप? अहो घर सील आहे, बँकेचे हप्ते थकल्यात. काय? हे गप की. तुम्ही नका लोड घेऊ. तुमचं पोरग फेडल की हप्ते. काय रे? मी हप्ते फेडणार? हा मग. अहो त्यांची आटच अशी आहे, नवरदेवाकडनं अपेक्षाच आहे की लग्न झालं की ते हप्ते सगळे नवरदेव फेडणार. पोरगी बघणार कुठं? कुठं म्हणजे? मिलिटरी नाना. हा मेजर नाना. तर हे कोण आली? हे पण माहित नाही का तुम्हाला? नाही आता हे पण सांगितलं ना की परत म्हणू नका आम्हाला काय प्रॉब्लेमच नाही. तर असं असेल तर मी काय सांगतच नाही. पण तरी पण तुम्हाला सांगतो, मिलिटरी नाना त्याचा आहे एक वर्ग. मेंदू गुडघ्यात आहे, डोक्यात जरा पांगळे, पण त्याच पोराबरोबर त्या पुरीचं लपड आहे. अहो काय सांगताय काय? अजून लय काय काय सांगायला. सांगू का? सांगू का? नको नको, एवढी माहिती खूप झाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.